लाखो वारकऱ्यांच्या डोळ्यात एकदम पाणी आलं आणि पुण्याच्या वेशीवर उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. आळंदीहून निघालेली माऊलीची वारी जशी पुण्याच्या वेशीवर आली तसा तिथे एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा असणारा चमत्कार घडला. माऊलींनी पुण्यात पाऊल ठेवताच त्यांचा तो भव्य रथ अचानक जागेवरून हलेनासा असा झाला. लाखो वारकऱ्यांनी स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी हा डोळे दिपवणारा अद्भुत प्रसंग पाहिला आणि संपूर्ण परिसर अचंबित झालं. खरं तर 8 जुलै रोजी माऊलीच्या पालखीचं प्रस्थान झालं होतं आणि त्या रात्री माऊलीचा मुक्काम आळंदीमध्येच होता. त्यानंतर 9 जुलैला सकाळी ठीक 6 वाजता माऊलीची पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. पालखीने आळंदीचे वेस ओलांडली आणि बघता बघता संपूर्ण आळंदी गाव मागे पडलं. रस्त्यावर पोलिसांनी अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता आणि वाहतूक पूर्णपणे बाजूला वळवली होती. निसर्गाची अद्भुत कृपा म्हणजे कोसळणारा पाऊसही नेमका याच वेळी थांबला होता. सगळं काही अगदी सुरळीत होतं. पण जशी ही पालखी पुण्याच्या वेशीवर आली तेव्हा मात्र तिथे घडलेल्या या चमत्काराने सर्वांनाच थक्क करून सोडले. इंद्रायणी नदीचं पात्र संथपणे वाहत होतं, पण अचानक पुण्याच्या हद्दीत पाऊल ठेवताच माऊलीचा तो भव्य रथ जागेवरच खिळला. रथाचे ते मानाचे बैल होते ते जागेवरून एकही इंच पुढे सरकेनासेच झाले. वारीचा इतिहास पहिल्यांदाच असा अद्भुत प्रसंग घडल्यामुळे सध्या सोशल मीडियावर याचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. पण मग हा रथ अचानक का थांबला? नेमकं काय घडलं होतं तिथे? जेव्हा लाखो वारकरी चिंतेत पडले होते तेव्हा तिथे गेल्या 30 वर्षापासून वारकरी करणारे एक श्रेष्ठ अनुभवी वारकरी धावून आले आणि त्यांनी यामागील खरं कारण सांगितलं. तेव्हा उभ्या वारकऱ्यामध्ये आश्चर्याचा धक्काच बसला. मग या माऊलीचा रथ अचानक का अडकला होता पुण्याच्या वेशीवर? असं काय अघटित घडलं होतं ज्यामुळे रथ एकही इंचही पुढे हलेना असा झाला? त्या 30 वर्षाच्या अनुभवी वारकऱ्याने नेमकं काय सांगितलं? चला जाणून घेऊया. खरं तर माऊलीचा रथ आळंदीमधून 8 जुलै रोजी निघाला होता, पण 2026 ही आषाढी वारी सुरुवातीपासून अनेक अद्भुत चमत्कारांनी भारलेली राहिली आहे. वारी सुरू होण्यापूर्वी म्हणजेच पालखी प्रस्थानाच्या 2 दिवसाआधी 6 आणि 7 जुलै रोजी आळंदी परिसरात इतका मुसळधार आणि प्रचंड पाऊस झाला होता की जणू आभाळच फाटलं होतं. पावसाचा हा हाहाकार पाहून वारी रद्द होते की काय अशी भीती प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती. पण पुढे जे घडलं त्याने निसर्गाची अद्भुत ताकद आणि माऊलीची कृपा सर्वांनाच दाखवून दिली. पावसाचा जोर इतका प्रचंड वाढला होता की आता वारी होणार की नाही, पालखी सोहळा रद्द होणार की काय अशी भीती सर्वांच्या मनात निर्माण झाली होती. अखेर परिस्थिती पाहून प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे यंदाचा हा सोहळा अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत पार पाडायचा. पण खरा अद्भुत चमत्कार तर तिथेच घडला. पुण्याच्या वेशीवर जो चमत्कार घडला तो नंतर गोष्ट आहे, पण पहिला चमत्कार घडला 8 जुलैला. त्या प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी काय झालं की 8 जुलैला जशी पालखी निघायची वेळ आली तसा तो कोसळला मुसळधार पाऊस अचानक गायब झाला. आळंदीच्या इंद्रायणी नदीला आलेला पूर अचानक ओसरला आणि पाण्याखाली गेलेली पूल अवघ्या काही वेळेतच पूर्णपणे मोकळी झाले. जणू काही प्रत्यक्ष इंद्रायणी नदीने आपल्या माऊलीच्या वारकऱ्यांना पुढे जाण्यासाठी स्वतः रस्ता करून दिला होता. लोक आजही यालाच वारीचा पहिला मोठा चमत्कार मानतात. पण खरी गोष्ट पुढे झाली. 9 जुलै 2026 रोजी जेव्हा पालखी आळंदीहून सोडून पुण्याच्या वेशीवर पोहोचली तेव्हा माऊलीचा रथ अचानक थांबला. अगदी 1 इंचही पुढे हलेना. पण पुण्याच्या वेशीवर जो चमत्कार घडला आणि रथाची गती का थांबली हे समजून घेण्यासाठी आपल्याला 8 जुलैच्या सायंकाळी घडलेला तो दुसरा भयानक पण थरारक चमत्कार समजून घ्यावा लागेल. 8 जुलैच्या त्या पवित्र रात्री आळंदीच्या गल्लीबोळात जेव्हा ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली असा एकच जयघोष सुरू होता, टाळ मृदुंगाचा आवाज आसमंतात घुमत होता, नेमकी त्याच वेळी या अद्भुत चमत्काराची सुरुवात झाली होती. माऊलीच्या लाडक्या रथाच्या बैलांना मांकुळ घातलं होतं. त्यांची शिंगे सुंदर रंगांनी सजवली होती. सोन्या चांदीच्या नक्षीकामाने रथ अगदीच राजेशाही थाटात सज्ज करण्यात आला होता. वारकरी आपल्याला राहुट्या आणि तंबू गुंडाळून भजनात दंग झाले होते. आणि आता कुठं पालखी निघणार होती? ही 8 जुलैच्या रात्रीची घटना आहे. जेव्हा पालखीचं प्रस्थान होणार होतं तेव्हा त्याच शेवटच्या 5 मिनिटात तो भयानक चमत्कार घडला, ज्यांची प्रचिती आज आपल्याला पुण्याच्या वेशीवर पाहायला मिळत आहे. झाली अशी की 8 जुलैच्या रात्री जेव्हा पालखी मंदिराबाहेर पडणार होती, ती बाहेर पडते न पडते तोच अचानक एक अद्भुत प्रकार घडला. माऊलीच्या मंदिराचा जो सोन्याचा विशाल कळस हलणार होता तो अचानक हळूहळू डुलू लागला. तुम्ही अगदी खरं ऐकलंय की परिसरात कोणताही वारा नव्हता, झाडाचं पानही हलत नव्हतं.
तरी सिद्धेश्वर मंदिराचा तो प्रचंड वजनाचा सोन्याचा कळस एखाद्याने मान हलवावी तसा चक्क डोलत होता. जणू काही तो महाकाय कळस सांगत होता की तो सोन्याचा कळस जणू डुलत वाऱ्यांचा सांगत होता की वारकऱ्यांनो, तुम्ही आता निश्चित होऊन पंढरीकडे निघा. रस्त्यातली तुमची सगळी संकटं आणि विघ्न मी तुमच्यासोबत वाहून न्यायला तयार आहे. खरं तर दरवर्षी वारीच्या प्रस्थानाला घडवणारा हा एक अद्भुत चमत्कार, ज्याने बऱ्याच वेळी काही लोक या वैज्ञानिक कारण देतात की वाऱ्याच्या वेगामुळे कळस हलतो. पण हा चमत्कार आज नवीन राहिलेला नाही. जे लोक दरवर्षी वारीला जातात किंवा जे टीव्हीवर वारीचे लाईव्ह फुटेज पाहतात, त्यांना माऊलीचा या कळसा डुलण्याच्या चमत्काराची चांगली माहिती आहे. 1700 वर्ष ही दैवी परंपरा लोकांनी अनेकदा स्वतःच्या डोळ्यांनी अगदी जवळून पाहिली आहे. पण यंदा पुण्याच्या वेशीवर रथ का थांबला? पुण्याच्या वेशीवर अचानक तो भव्य रथ जगाच्या जागी का खिळला? हा मात्र वारीतील अगदी नवा आणि चक्रावून टाकणारा चमत्कार होता. 9 जुलैच्या पहाटे जेव्हा वारी आळंदीतून पुण्याच्या दिशेने निघाली, तेव्हा कोणाच्याही मनात शंकाची पाल चुकचुकली नव्हती की पुण्याच्या वेशीवर पोहोचताच संपूर्ण विषयच बदलून जाणार आहे. सुरुवात अशी झाली की आळंदीहून माऊलीचा आशीर्वाद घेऊन हा वारकऱ्यांचा अथांग सागर जेव्हा हायवेवरून पुढे सरकू लागला, तेव्हा वातावरणात अचानक एक विचित्र आणि अकालनीय तणाव जाणवू लागला. नेहमी आनंदाने चालणारे वारकरी आज थोडे थकलेले जाणवत होते. 9 जुलैच्या सकाळी ठीक 6 वाजता माऊलीच्या पालखीचे आळंदीची वेसे ओलांडली आणि पुण्याच्या दिशेने ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे प्रवास सुरू झाला. पण पुढे जे घडणार होतं त्याने मात्र प्रत्येकाचा थरकाप उडवणार होतं. दरवर्षीप्रमाणेच वारकरी याही वर्षी अगदी काटकोरपणे ठरलेले वेळापत्रक पाळत होते. पण पुण्याच्या वेशीबाहेर पोहोचतात असा काही अद्भुत प्रसंग समोर येईल, त्यांना स्वप्नातही कोणी विचार केला नव्हता. लाखो वारकऱ्यांच्या या अथांग सागराला कोणताही अडथळा येऊ नये म्हणून हायवे पोलिसांनी संपूर्ण वाहतूक आधीच बाजूला वळवली होती. हवामान खात्यानेही दिलासा देणारा अंदाज वर्तवला होता की पाऊस थांबलाय. आकाशात काळे ढग दाटून आले असले तरी आजूबाजूचं वातावरण अगदी शांत होतं. पण असं काही असूनही या प्रवासादरम्यान हवेमध्ये एक वेगळाच अकालनीय आणि अनुमाकीय तणाव सातत्याने जाणवत होता. आळंदीतून पालखी निघाली खरी, पण पुढच्या 2 तासात पुण्याच्या वेशीवर पोहोचताच नेमकं काय पेच निर्माण होणार आहे याची कोणालाही पुसटशी कल्पनाही नव्हती. दरवर्षी मौलोन मैल आनंदाने नाचत गाजत चालणारे वारकरी कधी थकत नाहीत, पण आज वारीच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आणि अपेक्षित थकवा दिसत होता. इतकंच नाही तर दरवर्षी अत्यंत दिमाखात आणि डौलाने चालणारे रथाचे ते मानाचे बैलसुद्धा आज खूप विचित्र वाटू लागले. ते बैल पुन्हा पुन्हा जागच्या जागी थकबकत होते, जणू त्यांची पुढे पाऊल टाकण्याची इच्छाच नव्हती. बैलाचं हे असं वागणं पाहून तिथे बरोबस्त आलेले पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही चक्रावून गेले आणि संभ्रमात पडले की वारी हळूहळू पुढे सरकत होती. पण आळंदी गाव आता खूप मागे पडलं होतं आणि पुणे शहराची रद्द आता अगदी डोळ्यासमोर येऊ लागली होती. जसजशी पुण्याची वेळ जवळ येत होती तसा तसा वातावरणाला तो गूढ आणि अधिकच गडद होत होता. आजूबाजूला चालणाऱ्या वारकऱ्यांच्या मनात कुठेतरी धकधक सुरू होती. काहीतरी अघटित घडणार आहे, पण नेमकं काय घडणार आहे याची पुसटशी कल्पना कोणालाच नव्हती. आळंदीचा सगळा भाग आता मागे पडला होता. काही वारकरी पुढे तर काही मागे चालत होते. यंदा पूर आल्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून बऱ्याच वारकऱ्यांना पुण्यातच थांबायला सांगितलं होतं, कारण पालखी सोहळा अतिशय मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पाडायचा होता. पुराचं पाणी ओसरल्यावर कसाबसा तो पूल पार करण्यात आला. आळंदीची वेस ओलांडली आणि आता दुरून पुणे शहराची वेस दिसू लागली. आणि अखेर तो थरारक क्षण आला. वारी पुण्याच्या वेशीवर पोहोचली आणि अचानक तिथे लाखो लोकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. दुपारच्या सुमारास माऊलीची पालखी पुण्याच्या हद्दीत म्हणजेच पुण्याच्या वेशीवर दाखल झाली. आपल्या लाडक्या माऊलीच्या स्वागतासाठी लाखो पुणेकर रस्त्याच्या दुतर्फा डोळ्यात तेल घालून उभे होते. 9 आणि 10 जुलैला पुण्यातल्या मुक्कामासाठी प्रशासनाने दिवस रात्र एक करून जयंत तयारी केली होती. सगळं वातावरण भक्तिमय झालं होतं. पण माऊलीच्या रथाने जसं पुण्याच्या हद्दीत पाऊल ठेवलं तसा तो प्रचंड वजनाचा रथ अचानक जागच्या जागी खिळला. रथाचे पाय जणू जमिनीला चिटकले आणि माऊलीचा रथ तिथेच थबकला. रथाच्या चालकाने बैलांना पुढे हाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण माऊलीच्या रथाचे ते मानाचे बैल जागेवरून एकही इंच हलत नव्हते. त्यांनी आपले पाय जणू जमिनीवर घट्ट रोवून ठरले होते. रथाच्या मागे लाखो वारकऱ्यांची गर्दी उभी होती.
टाळ मृदुंगाचा गजर सुरू होता, पण रथ मात्र पुढे जात नव्हता. वारीच्या इतिहासात कधीही न घडलेला हा अद्भुत चमत्कार पाहून वारकऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. वारीमध्ये ऊन वारा पावसात कधीही न घाबरणारे ते कणखर वारकरी आज उघड्या डोळ्यांनी हा प्रसंग पाहून थोडे भयभीत झाले होते. अनेकांच्या डोळ्यात भीती आणि भक्तीचे संमिश्र भाव दाटून आले होते. साक्षात माऊलींनीच आपल्याला रथ इथे रोखला की काय अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती. इथे पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची तर चांगलीच धावपळ उडाली. रथाची चाके कुठे चिखलात किंवा दगडात अडकली आहेत का हे पाहण्यासाठी तपासणी करण्यात आली, पण रस्ता अगदी सपाट होता आणि चाके पूर्णपणे मोकळी होती. मग तरीही हा रथ जागेचा हालत का नव्हता? पुण्याच्या वेशीवर अवघी वारी ठप्प झाली होती. जगाचा रथ हलत नव्हता. अखेर वारीवर आलेलं हे संकट पाहून आणि तिथली गंभीर परिस्थिती ओळखून गेल्या 30 ते 40 वर्षापासून सलग माऊलीची सेवा करणारे काही ज्येष्ठ अनुभवती वारकरी पुढे आले. त्यांनी शांत पावलांनी रथाजवळ धाव घेतली. रथाजवळ पोहोचताच त्यांना सगळ्यात आधी अत्यंत भक्तिभावाने माऊलीच्या पादुकाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी नेमकी काय तपासणी केली की त्यांच्या समोर तो थरारक सत्य उघड झालं. अत्यंत अनुभवी वारकऱ्यांनी सगळ्यात आधी माऊलींच्या पादुकाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर रथाच्या बैलाची अगदी बारकाईने निरीक्षण सुरू केले. त्यांनी जेव्हा त्या मुख्य जनावरांच्या डोळ्यात पाहिले, त्यांच्या पाठीवरून मायेने हात फिरवला, तेव्हा त्यांना एकच चमत्कारामागचं आणि खरं शास्त्रीय कारण समजलं. त्यांनी तिथे जमलेल्या प्रशासनाला आणि वारकऱ्यांना जाहीर केलं की हा कोणताही दैवी कोप किंवा संकट नाही, तर माऊलीचे हे लाडके मानाचे बैल प्रचंड बिथरले आहेत. गेल्या 2 दिवसापासून झालेला तो मुसळधार पाऊस, अचानक पुण्याच्या वेशीवर जमा झालेल्या लाखोंची अथांग गर्दी, स्वागतासाठी वाजणारे ढोल ताशांचे कानठळ्या बसवणारे आवाज आणि वाहनांचे हॉर्न, या सगळ्यामुळे मुके जीव कमालीचे दचकले होते. याच भीतीपोटी त्यांनी आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून धरले होते, ज्यामुळे हा रथ पुढे सरकत नव्हता. सत्य समोर येताच जुन्या वारकऱ्यांनी आणि रथाच्या चालकांनी लगेच परिस्थिती हाताळली. त्यांनी पोलिसांच्या मदतीने पुण्याच्या वेशीवरील ढोल ताशे आणि इतर मोठे आवाज काही काळासाठी पूर्णपणे बंद करायला लावले. सर्व वारकऱ्यांनी त्या बैलाच्या भोवती एक सुरक्षित कोंडाळ तयार केलं आणि मृदंगाच्या अगदी संथ लयीत शांततेने माऊलीचा गजर सुरू केला. त्या बैलांना प्रेमाने पाणी पाजण्यात आलं, त्यांच्या पाठीवरून मायेने हात फिरवला गेला. माऊलींच्या नामाचा तो शांत गजर ऐकून आणि आजूबाजूचं वातावरण शांत झाल्यावर बैलाच्या मनातील भीती हळूहळू नाहीशी झाली आणि चमत्कार व्हावा तसं अवघ्या काही मिनिटातच त्या मानाच्या बैलांनी अत्यंत दिमाखात आणि डौलाने माऊलीच्या रथाला पुढे ओढायला सुरुवात केली. तो भव्य रथ हललेला पाहून तिथे उपस्थित असलेल्या लाखो वारकऱ्यांनी एकच जल्लोष केला. ज्ञानोबा माऊली तुकाराम! संपूर्ण पुणे नगरी या जयघोषाने आणि भक्तीने रंगाने दुमदुम गेली होती. अशा प्रकारे पुण्याच्या वेशीवर घडलेली ती अत्यंत गूढ आणि थरारक घटना प्रशासनाच्या आणि वारकऱ्यांच्या समजूतदारपणामुळे अत्यंत सुफळ संपूर्ण पार पडली. माऊलीची पालखी आता 9 आणि 10 जुलैला पुण्यात मुक्काम करणार आहे. तर प्रेक्षकांनो, पुण्याच्या वेशीवर घडलेल्या या अद्भुत प्रसंगाविषयी आणि माऊलीच्या या अथांग भक्तीविषयी तुमचं काय म्हणत आहे, कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही विठुरायाचे आणि माऊलीचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला अजिबात विसरू नका.